मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू झाली आणि कॉम्बो बॉक्समध्ये आता जोडले जात आहेत व्हाईस ऑफ श्रीरामपूर शाहरुख पठाण सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आपल्या सर्वांचं नामदार चषक लोणी प्रीमियर लीगमध्ये मनापासून स्वागत. मनोजी बेल्लेकर सर, राहुलजी बोंबे सरांना आपण या अगोदर ऐकलं. एक महत्त्वपूर्ण मॅच सुपर 8चा हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. आघाडीची जोडी प्रारंभिक दोन फलंदाज जुनैद पटेल आणि त्यांच्या जोडीला मनसूफ शाह हे दोन आघाडीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता नाशिक सिडको मोरवाडीचे मनोज नाना जे आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहेत पहिलं षटक घेऊन ते आलेले आहेत. पहिल्या दोन चेंडूंचा विचार जर केला तर 4 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. आर्या 11 नाशिक संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजी करण्यासाठी शंभूराजे 11 गोगलगाव या संघाला आमंत्रित केलं प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी. मनोज जायभावे पहिलं षटक घेऊन आलेत. जुनैद पटेल यांना पण स्ट्रायकर एंडकडे पाहू शकता. पुढचा बॉल घेऊन मनोज नाना डबल्स मनगडाच्या सहाय्याने बॉलला वळवण्याचा प्रयत्न केला होता. फुलर लेंथवरचा हा चेंडू लेग बाईसची एक धाव मिळते. शरीरावर जाऊन आदळणारा बॉल 1च्या सहाय्याने धावफलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर 5 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. आज या स्पर्धेचा 5वा दिवस. सकाळच्या सत्रामध्येच दुपारपर्यंत आपण कॉलबॅक बघितलं आणि आज कॉलबॅकमधून सुपर 8मध्ये लागोपाठचे 2 सामने जिंकत मराठा वॉरियर्स लोणीचा संघ येऊन दाखल झाला आणि आता सुपर 8चा हा दुसरा सामना मनसूफच्या बॅटमधून ओव्हर द कव्हर एक शानदार स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईन पार 4 धावा. चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. फुलर लेंथवर परत एकदा एक चांगला ड्राईव्ह करण्यात आला. बीट ऑफ मध्ये फिल्डर आहेत. बॉलवर येतील तोपर्यंत मिळणार आहे एक सिंगल. 1च्या मदतीने धाव फलकामध्ये धावसंख्या 10. पहिलं षटक मार्गस्थ असताना दिसतंय. मनोज जायभावे यांना आपण पहिलं षटक टाकताना पाहतोय तर जुनैद पटेल आणि मनसूफ शाह 2 सलामीचे फलंदाज आतापर्यंत चांगली सुरुवात सुद्धा मैदानामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळाली आहे. आपले चांगला फॉलिंग स्वीप बॉलला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने पाठवलंय. बॉल जातोय सीमारेषेच्या पार 4 धाब्यांसाठी. कॉम्पिटिशनला माझ्या पुढे नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. दिला तर झापूक झुपूक वाजत राहतंय ग. दिला पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या ओव्हर नंतर 14 आलात. ओव्हर नंबर 2ला आता सुरुवात होणार आहे. दुसरं षटक घेऊन पाहूयात आता कुणाला निमंत्रित केलं जात आहे. संघमालक आर्या 11 नाशिक सन्माननीय विशालजी पट्टे बहादूर यांच्या वतीने गोलंदाजांसाठी एक पुरस्कार येतोय. विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला 5,000 रुपयांचं पारितोषिक संघमालक आर्या 11 नाशिक विशालजी पट्टे बहादूर यांच्या वतीने हा पुरस्कार इथे गोलंदाजांसाठी आलेला आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या ओव्हरनंतर धावा 14 झाल्यात. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी राहुल यांना आमंत्रित करण्यात आलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या. शहबाज मोहम्मद शाह म्हणजेच मनसूफ स्ट्रायकर एंडकडे. यावर्षीच्या हंगामामध्ये मनसूफ शाह यांची बॅट मात्र आपल्याला तडपताना पाहायला मिळाली. सातत्याने अनेक स्पर्धांचा उल्लेख मग इकडे करता येईल. आज लोणी प्रीमियर लीगमध्ये सलामीला आलेत मनसूफ शाह स्ट्रायकर एंडला.
पुढे टाकलाय ओव्हर द कव्हर. शानदार स्ट्रोक यावेळेस एक्झिक्यूट केलाय. मेरिटवर खेळतायत, कलात्मकता दाखवतायत आणि या बॉलला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे पाठवतायत. चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडू सीमारेषा पार करतोय. मनसूफचा चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा म्हणजे आतापर्यंत मनसूफ शाह यांनी टायमिंगवर विश्वास ठेवलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण बघितलं त्यांनी ओव्हर द कव्हर खूप चांगले ड्राईव्ह केलेत. आता सुद्धा दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 18 धावा धावफलकावर. सायंकाळच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं लोणी प्रीमियर लीग नामदार चषकामध्ये मनपूर्वक स्वागत असणार आहे. आज या स्पर्धेचा 5वा अतिशय महत्त्वाचा दिवस. काल या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर 2 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल झालेले आहेत. रिव्हर्स केला जातोय बॉल यावेळेस बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. फ्लॅट 6 कमी उंचीचा हा षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. 24 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. शंभूराजे 11 गोगलगाव या संघाची खूप चांगली सुरुवात या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला होताना दिसते. अर्थात मनसूफ शाह यांची बॅट मात्र महत्त्वपूर्ण मॅचमध्ये बोलायला लागली आहे. धावफलकावर 18 धावा. यावर्षी आपण छत्रपती चषक मालेगाव या स्पर्धेमध्ये सुद्धा मनसूफ शाह यांना खेळताना पाहिलं. तिथेही जबरदस्त बॅटिंग. कोतुल प्रीमियर लीगमध्ये सुद्धा मनसूफने आपली छाप सोडली. त्याचबरोबर स्ट्रीम फिक्स प्रीमियर लीग नाशिकमध्ये सुद्धा यावर्षी मनसूफ यांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. परंतु समोर राहुल यांना सुद्धा पुनरागमन करावं लागेल. परत एकदा उंच जास्त गेलाय परंतु खाली क्षेत्र निवडलंय. टायमिंग प्रॉपर आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे करतोय हवाई सफर. सिक्सर. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है. अरे इरादों में दम हो तो मंजिलें भी झुका करती है. आणि ते आज मनसूफ शाह मनमाड का टायगर मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत आहेत. 30 धावा धावफलकावर 7 चेंडूंमध्ये 24 त्यांनी आतापर्यंत बनवलेले आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला आता गोलंदाज राहुल यांना सुद्धा इथे पुनरागमन करण्याची आवश्यकता आहे. कारण आजचा दिवस या स्पर्धेत महत्त्वाचा आहे. या अगोदर तुम्ही पराभूत जर झाले तर तुम्हाला संधी असायची. परंतु आता इथे जर तुम्ही लागोपाठ 2 सामने पराभूत झाले तर ही स्पर्धा तुम्हाला सोडावी लागेल. या अगोदर तुम्हाला कॉलबॅकमधून सुपर 8ला येण्यासाठी सुद्धा एक संधी होती. परंतु आता संधी नाही आहे. कारण स्पर्धा आता अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करते. आता बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी 4 संघांमध्ये मोठं द्वंद्व आपल्याला इथे रंगताना पाहायला मिळतंय. राहुल 3 चेंडूंमध्ये 16 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केला. स्ट्रायकर एनकडे शहबाज मोहम्मद शाह. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न इथे राहुलचं सुद्धा पुनरागमन. थोडासा गुडलँड परिसराचा वापर यावेळेस त्यांनी केला होता. टप्पा थोडासा मागे खेचला. हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. धावसंख्या 30 या आकड्यावर पहिल्या 3 चेंडूंचा विचार जर केला तर पहिल्या 3 चेंडूंमध्ये पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतरच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आणि चौथा चेंडू आता कुठेतरी डॉट आलेला आहे. हे गरजेचं आहे. तुम्हाला इथे अचूकतेने गोलंदाजी करायची आहे. इथे तुम्हाला प्रत्येक चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकायचा आहे. 30 धावा. रिव्हर्स कनेक्शन चांगलंय. बॉलला वळवलंय आणि पळवलंय सुद्धा. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पार. 4 धावा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. प्रशंसनीय, उल्लेखनीय, कौतुकास्पद कामगिरी आतापर्यंत मनसूफ शाह यांची राहिली आहे. यावेळेस सुद्धा रिव्हर्स अटेम्प्ट केला. 4 धावा परिपूर्ण करण्यात आल्यात. बिटवीन द गॅप बॉल वेगात गेला. या मैदानाची आउटफील्ड वेगवाने एकदा का बॉलने 30 सर्कलच्या पलीकडे प्रवेश केला तर थांबत नाही. 4 धावा इथे आल्यात. रिव्हर्स यावेळेस सुद्धा एक शानदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजाला आसमान दाखवणारा अजून एक सदाबहार षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार.
ओव्हरचा खेळ इकडे पूर्ण झालेला आहे. 2 ओव्हर नंतर तब्बल 40 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. प्रतिषटक 20 ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. 2 षटकांच्या अखेरीस 40 धावा आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकता. अनेक आमचे खेळाडू मात्र या स्पर्धेचा आनंद घेत असताना 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 40 झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 13 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 26 धावा आतापर्यंत येताना आपल्याला बघायला मिळाल्यात. षटक क्रमांक 2 पूर्ण झाले. 40 धावा धावफलकावर. निलेश वरपे यांना सुद्धा आज आपण इन ॲक्शन पाहणार आहोत आणि त्यांच्यावर सुद्धा आज मोठी जबाबदारी असणार आहे गोलंदाजीमध्ये. 2 ओव्हर 40 कुठलाही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाहीये. षटक क्रमांक 3 ला आता इकडे सुरुवात होईल आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता आयकॉन मनोज नाना जायभावे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. कमबॅक करावं लागेल आणि विशालजी पट्टे बहादूर संघमालक आर्या 11 नाशिक यांच्या वतीने विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला 5,000 रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात मनोज जायभावे गोलंदाजी करण्याकरिता, तर स्ट्रायकर एंडकडे जुनेद पटेल. 2 व्हीलर का सर? मोठी गाडी ना, टेम्पो का मनसुखभाई? छोटा हत्ती लागलेल्या आईस्क्रीमच्या गाडीच्या शेजारी. हा, त्याचा आरसा थोडासा हे करा रिफ्लेक्ट होतोय, किंवा गाडी थोडीशी वेगळीकडे पार्क केली तरी चालेल. 2 ओव्हर 40 या चेहऱ्याकडे सुद्धा आज लक्ष राहणार आहे. गोलंदाज तयार आहे. तिसरा षटक. ओव्हर द कव्हर या वेळेचा बॉल खेळला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे कोणी नाहीये. या ओव्हरची सुरुवात सुद्धा मोठ्या फटक्याने होते. जुनेद पटेलच्या बॅट मधून येतोय एक शानदार चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा 44 धावा धावफलकावर चौकाराने सुरुवात. यावेळेस थोडीशी जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु व्हाईट बॉलचा कॉल इथे देण्यात आला. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल दिसतोय. धावा झालेल्या 45. थोडासा कमी गतीने टाकला, पेस ऑफ केला होता. यावेळेस वेग काढून टाकला या बॉलमधून आणि ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला. अवे फ्रॉम द बॉडी. फलंदाजापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न मनोज जायभावे यांचा. छोटासा रनअप आहे, परंतु मनोजचा टप्पा चूक राहिला या स्पर्धेमध्ये. वेग दिला यावेळेस, परंतु तितका चांगला स्ट्रोक इकडे एक्झिक्यूट करण्यात आलाय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवणारा हा स्ट्रोक. क्रिकेटच्या पुस्तकातील फटका. बॉल जातोय सीमारेषेच्या पार. 4 धाब्यांसाठी चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर. स्वप्नवत सुरुवात, ड्रीम स्टार्ट ज्याला आपण म्हणतो, आणि तीच ड्रीम स्टार्ट गोगलगावने केली आहे. यावेळेस ओव्हर द कव्हर खेळण्याचा मांडस होता, परंतु कनेक्शन थोडंसं खराब राहिलं. एक्स्ट्रा कव्हरवरून फिल्डर बॉलपर्यंत येत आहेत. प्रदीप गायकवाड यांना सुद्धा आपण इन ॲक्शन पाहणार आहोत आज. त्यांनीच्या बॉलला अडवलं. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. धावफलकावर शंभूराजे 11 गोगलगाव 50 धावा धावफलकावर. अर्धशतक धाव्यांचं पूर्ण झालंय. या 2 फलंदाजांनी 50 धाव्यांची भागीदारी सुद्धा केली आहे. यावेळेस पुढे टाकला होता. लेंथ बॉलचा वापर करण्यात आला होता आणि वेगात टाकला होता. आपण जर बघितलं तर बचाव केलाय तिकडे मनसुख शहा यांनी. मनोज नाना आणि मनसुख यांच्यामध्ये थोडंसं स्मित हास्य सुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळालं. हा चेंडू निर्धाव येतोय. धावा फलकावर धावा 50. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये आणि तो टाकण्याकरिता मनोज तयार होत असताना फुलटॉस होता. बॉलला ऑन साईडला खेळलेत. मिड ऑनमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तिकडे थोडंसं फंबल झालं आणि त्याचा फायदा इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला होतो. 1ला 2 मध्ये कन्व्हर्ट करण्यामध्ये यशस्वी राहिले. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 3 ओव्हर नंतर धावा फलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 52 धावा. कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. गाणं म्हणू.
या अगोदर मागच्या ओव्हरमध्ये मनोज साहेब हवे आणि मनसुफ यांच्यामध्ये बॅटल पाहायला मिळालं होतं आणि ही मैत्रीपूर्ण लढतच आहे, कारण मनसुफ आणि मनोज नाना सोबतच खेळणारे खेळाडू आहेत. मागच्या चेंडूवर आपण मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं होतं, एक चांगला बॉल प्रस्तुत करण्यात आला होता. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आहे आणि 3 ओव्हरनंतर धावफलकावर धावसंख्या 52 धावा. काल या स्पर्धेमध्ये आपण 100 धावेंची भागीदारी पहिल्या विकेटसाठी बघितली होती, हर्षल भांगे आणि शुभम गीते या 2 फलंदाजांमध्ये. आज या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये शंभूराजे 11 गोगलगावचे 2 शिलेदार, जुनैद पटेल जे संघाचे संघनायक आहेत, मनसुफ शाह जे संघाचे आयडॉल आहेत, यांनी मात्र पहिल्याच इनिंगमध्ये आपल्याला 50 धावेंची भागीदारी होताना दाखवली आहे. 52 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. तिसरं षटक तुम्ही पाहू शकता जे पूर्ण झालंय. पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि आता 4थ्या षटकाला प्रारंभ होत असताना पाहायला मिळेल गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज निलेश वरपे यांना आता गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. अध्यक्षा मॅडम चषक बाबळेश्वर, लेफ्टी स्पेशालिस्ट त्यांचा वापर इकडे करण्यात आलाय. समोर डावखुऱ्याचे फलंदाज जुनैद पटेल, स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळतील. पाहूयात. फुलर लेंथवर त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. गलीमध्ये बॉल अडवलं जात आहे. 1 धाव तिकडे पूर्ण होत असताना दिसेल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होताना आपण बघू शकता. धावा झालेल्या आहेत 53 धावा. सेपणच लाईव्हचं सुद्धा खूप चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून आपल्याला बघायला मिळालं. 10 कॅमेऱ्यांच्या सहाय्याने या स्पर्धेला कव्हर केलं जातं आहे. मैदानावरचा प्रत्येक क्षण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातो आहे. या मैदानावर घडणाऱ्या प्रत्येक घटना प्रेक्षकांपर्यंत इत्यंभूत पोहोचवल्या जात आहेत. आमचे सगळे कॅमेरामॅन खूप चांगलं काम या स्पर्धेच्या निमित्ताने करत आलेत. धावा फलकावर धावा 53 झाल्यात. स्ट्रायकर एंडकडे मनसुफ शाह, तर गोलंदाजी करण्यासाठी निलेश वरपे. आपले क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्यात आलाय. स्क्वेअर लेग वरून फिल्डर भूषण पाटील बॉलवर येतात. थोडंसं फंबल तिकडे राहिलं आणि त्याचा फायदा इकडे फलंदाजांना होतोय. थोडासा फंबल और 2 रन मुकम्मल. 2 धावींच्या मदतीने धावसंख्येमध्ये आपण पाहिलं तर 55 धावा. पण आता संघ थोडासा बॅकफुटवर आहे. तर तुम्हाला विकेटचा शोध घ्यायचा आहे. तुम्ही जर खराब फिल्डिंग करत आले तर फलंदाजी करणारा संघ तुमच्यावर भारी पडणार आहे. मनसुफ शहा आपल्याला स्ट्रायकर एंडकडे बघायला मिळतात. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना ओके, यावेळेस फुलटॉस होता. खरा बॉल बीमर सुद्धा तिकडे कळवलाय. मागे कॅच जरी कॅरी झाला असला परंतु नो बॉलची घोषणा करण्यात आली होती. नो +1, 2 धावा मिळत आहेत आणि जुनैद पटेल यांच्यासाठी हात खोलण्याची संधी आहे. बघा साईड अँगलने ही दृश्य दाखवली जात आहेत. कमरेच्या वर हा चेंडू होता. यस, बराचसा वर होता. पंचांनी बिंबर तिकडे घोषित केला आणि मिड विकेटमध्ये हा बॉल खेळला होता. 2 धावा इकडे मिळत आहेत. फ्री हिटची संधी आहे जुनैदला. फुल टॉस बॉल मिड विकेटमध्ये बॉलला उडवलंय. नाही 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 नाही, उडवलं नाही, तुडवलंय. षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटका. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटका. फ्री हिटचा चेंडू होता आणि जुनैद पटेल यांना हात खोलण्याची संधी मिळाली. बॉलला सरळ त्यांनी मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. जुनैद पटेलचा लॉंग अँड स्ट्रॉंग 6. षटकार तिकडे प्राप्त करण्यात आलेला आहे. JP स्पोर्टचे सर्व आहेत. मागच्या काही आठवड्यांपूर्वी लोणीमध्ये JP स्पोर्ट या दल्लाचं उद्घाटन त्यांचं झालं. जुनैद पटेल त्याचे सर्व आहेत आणि क्रिकेटचं साहित्य होलसेल दरात मिळण्याचं ठिकाण म्हणजे JP स्पोर्ट्स. त्याचे सर्व बॅटिंग करत असताना धावफलकावर आपण नजर टाकूयात. 63 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. गोलंदाज तयार होत आहेत. फुलर लेंथवर वाईट यॉर्करचा प्रयत्न करण्यात आला आहे. पंचांनी हात इथे फैलावलेत. व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आलेला आहे. एक अतिरिक्त धावसंख्या पुढे धावफलकावर धावा 64 धावा धावफलकावर. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा इकडे होता. कनेक्शन नाही झालं. बॅट आणि बॉलमध्ये हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. आपण
निलेश वरप्यांच्या गोलंदाजीचा विचार जर केला तर 4 चेंडूंमध्ये 12 धावा त्यांनी खर्च केलेला. एक मोठा फटका जरी या ओव्हरमध्ये आला असला, एक खराब चेंडू या ओव्हरमध्ये जरी आला असला, परंतु चांगलं पुनरागमन इकडे आपल्याला पाहायला मिळालं. एक निर्धाव चेंडू सुद्धा येत असताना धावा फलकावर 64. पहा आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला इकडे प्रयत्न करणं गरजेचं आहे. इथे विकेटचा शोध त्यांना घ्यावा लागणार आहे. विकेट जर आली तर धावगती जी आता वेगात चालू आहे ना, ती कुठेतरी थांबवू शकते, तिला कुठेतरी तुम्ही मंदावू शकता, धावगती कुठेतरी कमी होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला एखाद्या विकेटचा प्रयत्न करावा लागणार आहे. शंभूराजे 11 गोगलगाव टीमचा विचार जर आपण केला तर या स्पर्धेमध्ये अनबीटन तो संघ राहिलेला आहे. लॉफ्ट केला यावेळेस, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. नाद करती काय, यावंच लागतंय. फटका असा धुवाधार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. धावसंख्या पुढे जाते. एकूण धावफलक आपण बघू शकता 70 धावा, 3.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला आहे. काय बॅटिंग सुरू आहे, धाब्यांचा अक्षरशः पाऊस पडतोय, धो पाऊस. परत एकदा फुलर लेंथवर बॉल होता, त्याला मात्र समोर खेळलेत, मागे फिल्डर आहेत, बॉलवर येत आहेत क्षितिज सोडवणे. एक धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. 1च्या मदतीने धावा फलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. निलेश वरपेच्या ओव्हरमध्ये 19 आलेत. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि शंभूराजे 11 गोगलगाव 4 ओव्हर नंतर 71 धावा, कुठलाही फलंदाज बाद नाहीये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बचके रहना रे बाबा, बचके रहना रे बाबा, तुझ पे नजर है. तर ड्रिंक्स ब्रेक इथे झालेला आहे. AB टर्फ स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आपल्याला ड्रिंक्स सौजन्य या स्पर्धेमध्ये राहिल्या. अगदी पहिल्या दिवसापासून 4 ओव्हर नंतर प्रत्येक इनिंगमध्ये आपण पाहतो एक ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळत आलेला आहे. आणि आज सुद्धा या मॅचमध्ये 4 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक AB टर्फ स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने. आणि आपण अगोदर सुद्धा बराचसा उल्लेख केला, बॅडमिंटन कोर्ट, पिकल बॉलचं कोर्ट तिथे आहे, प्रीमियम फॅसिलिटीज तिथे दिल्या जात आहेत. AB टर्फ स्पोर्ट्स अकॅडमीला अवश्य आपण भेट द्या. प्रीमियम टर्फ आहे, चेंजिंग रूम तिथे आहे, त्याचबरोबरीने वेगवेगळे कोर्ट तिथे आहेत. आपल्या सेवेत ते लवकरच येणार आहे. इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेटच्या समोर लोणटेक देवी कमान, बनसोडे फार्म, लोणी या ठिकाणी लवकरच AB टर्फ स्पोर्ट्स अकॅडमी आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आपण निश्चितच अवश्य संपर्क करा. 4 ओव्हरचा खेळ इकडे पूर्ण झालेला आहे. 4 ओव्हर नंतर 71 धावा धावफलकावर. साईशा ट्रेडर्स महेश मगर साहेबांची टीम, शंभूराजे 11 गोगलगाव एका बाजूला आहे, तर विशालजी पट्टे बहादूर यांची टीम आर्या 11 नाशिक आपल्याला दुसऱ्या बाजूला खेळताना पाहायला मिळते. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर फलंदाजी करणारा संघ आतापर्यंत आपण बघितलं तर ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आहे. ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली, मनसुफ शाह आणि जुनेद पटेल 2 फलंदाजांनी गोलंदाजांच्या नाकी 9 आणलेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये धावा आल्यात आणि आता येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये गोलंदाजी करणारा संघ कशा पद्धतीने पुनरागमन करतोय ते पाहणं देखील इकडे निर्णायक ठरेल. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये गोलंदाजांचा कस लागेल, गोलंदाजांची कसोटी राहणार. येणारे 4 षटकं, प्रत्येक चेंडू अभ्यासपूर्ण टाकण्याची आवश्यकता, प्रामुख्याने विकेटचा शोध तुम्हाला इकडे घ्यावा लागेल. आणि विकेट जर मिळवली तर मग इथे गोलंदाजी करणारा संघ सुद्धा पुनरागमन करू शकतो. मोठी स्पर्धा आहे, मोठं व्यासपीठ आहे आणि इथेच आज प्रत्येकाला सिद्ध करायचं स्वतःला. लोणी प्रीमियर लीग नामदार चषक बघू शकतो आपण. सूर्यास्ताला जातोय, आता 6 वाजून गेले जवळपास. आपण बघितलं तर 6 वाजून 17 मिनिटे झाली आहेत आणि ही सगळी दृश्य 7 लाईव्हच्या माध्यमातून दाखवली जात आहेत. 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज नाशिकच्या सिडकोचेस भूषण पाटील आपल्याला बॉलिंग करण्याकरिता पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडकडे जुनेद पटेल, डावखोरे हाताचे फलंदाज ज्यांनी 27 बनवल्यात आतापर्यंत. पहिल्याच बॉलवर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता, कनेक्शन प्रॉपर झाला नाही, बॉल फाईन लेगमध्ये अडवला जातोय. एक सिंगल तिकडे पूर्ण होईल आणि 1च्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल 72 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. बघूयात कशा पद्धतीने आता ही मॅच पुढे जाते.
धावा फलकावर धावा 72 झालेल्या आहेत. पाचवं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना दिसतंय. भूषण पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर तयार होत आहेत. नाशिक जिल्ह्यातील 2 खेळाडू आमने सामने. एका बाजूला नाशिकच्या सिडकोचे भूषण तर मनमाडचे मनसोफ. उंच आकाशामध्ये बॉलला उडवलंय, फटका फसतोय आणि मनोज जायभावे बॉलच्या खाली आलेत. खूप चांगला कॅच तिकडे कॅरी करण्यात आलाय. मनसुफ शहा यांची विकेट. निराश, हताश, हतबल होऊन आता मैदान सोडताना दिसतील आपल्याला मनसुफ शहा. जड पावलांनी त्यांना मैदान सोडावं लागतंय. ते दर्शवत आहेत बॅटच्या अगदी वरच्या भागाला बॉल लागला आणि आपण जर बघितलं तर उंच जास्त गेला हे दर्शवत आहेत. विकेट आली आहे. पहिला मोठा धक्का. 15 चेंडूंमध्ये 39, 3 षटकार 3 चौकार. मनसुफ आउट. डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची मळीची. पहिला धक्का बसतो इकडे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी करणाऱ्या शंभूराज 11 गोगलगाव संघाला जबरदस्त बॅटिंग करत मनसुफ माघारी परतलेत. मनसुफ शहा बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संघाचे आयकॉन, कल्याणचा अभिमान, कल्याणचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्या खेळाडूने आणलंय नाव सुहास पवार. फलंदाजी करण्याकरिता ही चांगली दृश्य आपल्याला दिसत आहेत. सूर्य आणि चंद्राची दृश्य दाखवली होती, परंतु लोणी प्रीमियर लीग चंद्र आहे तर आपण सगळे तारे आहोत. इतकं सुंदर आयोजन आपल्याला स्पर्धेचं पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 5 बघा, ही दृश्य दाखवली जात आहेत 7S लाईव्हच्या माध्यमातून. ऑपरेटर आमच्या संग्रामचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे आणि प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्त्वाचा असतो. ज्यावेळेस तुम्ही ऑपरेटिंग करण्यासाठी तिथे बसता, प्रत्येक गोष्ट कॅमेरामॅनने पकडलेलं प्रत्येक दृश्य तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत दाखवावं लागतं. मॅचसुद्धा मैदानाच्या आतमध्ये सुरू असते. आलेल्या मान्यवरांना सुद्धा दाखवावं लागतं. पंचांकडे आलेला निर्णय तोही दाखवावा लागतो. प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नजर ऑपरेटरला सुद्धा ठेवावी लागते. भूषण पाटील पुढे खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कड घेतली होती. मागे फिल्डर फ्लाय स्लिपमध्ये बॉलवर येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे. भूषण पाटीलचं कौतुक करावं लागेल. मागच्या 4 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर तब्बल 71 धावा होत्या, परंतु भूषण पाटील गोलंदाजी करण्यासाठी आले. 4 चेंडू त्यांनी आतापर्यंत टाकलेत. 4 चेंडूंमध्ये 3 धावा दिल्यात. एक महत्त्वाची विकेट मनसुफ शहा यांची भूषण पाटील यांनी मिळवलेली आहे. चांगली कामगिरी, गरजेचं होतं, ही गरज होती संघाला आणि त्यावेळी भूषण पाटील यांच्या हातामध्ये बॉल दिला आणि भूषण पाटील यांनी ते करून दुःख सुद्धा दाखवलं. सुहास पवार स्ट्रायकर एंडकडे बॅकफुटला गेले, थोडासा वेट केला बॉलचा, बॉल आपल्यापर्यंत येऊ दिला आणि त्यानंतर बॉलला दिशा दिली. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, शानदार चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश. या स्पर्धेमध्ये सुहास पवारने मेरिटवरच बॅटिंग केली आहे. खूप चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये सुहास यांचा राहिलेला आहे. फुलर लेंथवर यावेळेस ड्राईव्ह केले बॉलला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं बॉल चाललाय. लॉंग ऑफवरून फिल्डर बॉलवर आले, तिकडे थोडंसं फंबल, त्याचा फायदा फलंदाजाला होतोय. या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही. प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेतात आणि त्याचंच मूर्तिमंत उदाहरण आपल्याला इकडे पाहायला मिळालं. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण 1-2 मध्ये परावर्तित केलं. षटक क्रमांक 5चा खेळ पूर्ण झालाय. भूषण पाटीलच्या ओव्हरमध्ये धावा 9 आल्यात. एक फलंदाज बाद सुद्धा झालेला आहे. 5 ओव्हरनंतर 80 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. सूर्यास्ताला जातोय आणि हे विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळतं आहे. मला वाटतंय आमचे सैजादने हे दृश्य टिपली आहेत. गौरव कुलधरण यांनी ही दृश्य टिपली आहेत. दरम्यानच्या कालावधीत त्या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन होत आहे. हॉटेल जय हो नांदुरकीचे सर्वेसर्वा संतोष कुदळे साहेबांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे. नांदुरकी प्रीमियर लीग या स्पर्धेचे शिल्पकार, त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत
आणि संतोष कुदळ यांचं स्वागत करूयात या शानदार चौकाराने. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक. पहिल्याच चेंडूवर चौकार. या ओव्हरची सुरुवात सुद्धा चौकाराने झाली आहे. फुलर लेंथवर वाईट यॉर्करचा प्रयत्न करण्यात आला होता. एक सिंगल तिकडे पूर्ण करण्यात येते. एकच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल दिसतोय. धावफलक 85 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. निलेश बर्पे यांना आज गोलंदाजीमध्ये धार दाखवावी लागेल, कारण दोन्ही डावखुर हाताचे फलंदाज आहेत मैदानामध्ये आणि डावखुर हाताच्या गोलंदाजांना कशी गोलंदाजी करायची हे निलेश बर्पे यांना चांगलं ठाऊक आहे. फुलर लेंथवर खूप चांगला बॉल बंगलाच्या साह्याने बॉलला वळवलंय. फिल्डर मिड विकेटवरून येत आहेत. क्षितिज वाऱ्याच्या वेगात आलेत, त्यामुळे दुसरी धाव मिळणार नाही. एकच धाव तिकडे पूर्ण होताना दिसते. हे गरजेचं आहे. तुम्हाला एक एक धाव रोखावी लागेल. प्रत्येक धाव क्रिकेटच्या मैदानावर महत्त्वाची असते आणि विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये आता ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आली आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट फार निर्णायक आहे. त्यामुळे तुम्हाला इथे प्रत्येक क्षण चांगल्या पद्धतीने घालवायचा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये लक्ष केंद्रित करायचं आहे. निलेश बर्पे बॉलिंगसाठी फुल टॉस समोर उठवलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. क्षितिज यांनी चांगला प्रयत्न केला. बॉल त्यांच्यापासून बराचसा पुढे पडला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. प्रयत्न खूप चांगले आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा ही दृश्य आपल्याला दाखवली जातील. थोडेसे पुढे आले होते. शफल लाईनमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुढे पडला बॉल. प्रयत्न खूप चांगला राहिला. शरीराच्या साह्याने बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी राहिले क्षितिज सोडवणे आणि 2 धावा त्यांनी संघासाठी वाचवल्या. 2च्या मदतीने धावफलक पुढे गेलं. धावा झालेल्या 88. एक फलंदाज बाद असताना जुनेद 16 बॉलमध्ये 36. 2 बॉल जुनेद बाकी आहेत. वेगात टाकला. इनटू द विकेट केला होता बॉल. यावेळेस फलंदाजाला स्वातंत्र्य मिळालं नाही मोठा फटका खेळण्याचं. लेग बाईसची एक सिंगल इकडे कडवली जाते. 1च्या मदतीने धावफलक सुद्धा पुढे जात आहे. धावा झालेल्या आहेत 89 धावा. शंभूराजे 11 गोगलगाव. एका बाजूला शंभूराजे 11 गोगलगाव या टीमचा विचार जर आपण केला तर 2 सामने त्यांनी खेळत, 2ही जिंकलेत. एकही पराभव पाहिला नाही. चांगला बॉल टाकला होता. तदनंतरची ही रिॲक्शन सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. थोडेसे निराश आहेत. शरीरावर जाऊन आदळला बॉल. 1 धाव मिळाली. 1च्या साह्याने धावफलक 89 आकड्यावर जाऊन पोहोचलाय. या ओव्हरमध्ये कमबॅक केले निलेश बर्पे यांनी. 5 बॉलमध्ये 9 दिल्यात. पहिल्या बॉलवर चौकार येऊन देखील मोठा फटका खेळायचा आहे. यावेळेचा बॉल सुद्धा शरीरावर जाऊन आदळतोय. 1 लेग बायची धाव इथे सुद्धा आणि षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 6 ओव्हर पूर्ण झालेले आहेत. 6 ओव्हर नंतर 90 धावा धावफलकावर आणि आता तुमच्याकडे वेळ बाकी आहे 7 मिनिटे 9 सेकंद. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून संगमनेरच्या वडगाव पांडवरून आमचे अनिलजी गडगे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अनिलजी गडगे यांचं सुद्धा मनापासून स्वागत. 6 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 6 ओव्हर नंतर 90 धावा बनवल्यात. 1 विकेट मनसूफ माघारी परतलेल्या आहेत. परंतु आता बघायचं येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी होणार, कशा पद्धतीने फलंदाजी होणार. मला वाटतं जुनेद पटेल रिटायर्ड आउट आणि त्यांच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इगतपुरी तालुक्यातील अडसरे बुद्रुक या गावचे खेळाडू ज्यांनी या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलंय. संदीप भांगरे फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. जरी इगतपुरी तालुक्यात असले परंतु सातत्याने ठाणे जिल्ह्यामध्ये खूप चांगलं क्रिकेट संदीप भिंगारे खेळत आलेले आहेत. सुहास पवार स्ट्रायकर रेनकडे बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल उंच जास्त गेलाय. फिल्डर नवनाथ अडवळे बॉलच्या खाली पकडला झेल. बिग विकेट. भूषण पाटील आज या सामन्यामध्ये विकेट टेकरच्या भूमिकेमध्ये आहेत. मनसूबची विकेट कोणी मिळवली? भूषण पाटीलनेच. सुहास पवारची विकेट कोणी मिळवली? भूषण पाटील यांनीच. अजून एक धक्का. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधली थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. भूषण पाटिल से कौतुक करावं लागेल. जिनके इरादे मेहनत के साये से लिखे जाते हैं
उनके किस्मत के पन्ने कभी खाली नाही होते आणि तेच इकडे भूषण पाटील दाखवतायत, सांगतायत यस मी मिळवली आहे सुहास पवारची विकेट. नवनाथचं सुद्धा कौतुक करावं लागेल. खूप उंच गेलेला बॉल होता, सीमारेषेच्या जवळ कॅच पकडत असताना जजमेंट खूप चांगल्या पद्धतीनं घेतलं. अगोदर चेंडूला डोळ्यात बसवलं आणि त्यानंतर हातात बसवलं. विकेट मिळवली सुहास पवारची आणि सुहास पवार बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज संगमनेर तालुक्यातील निमोनचे प्रदीर्घ अनुभवी खेळाडू ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटचे चढ उतार अगदी जवळून पाहिलेले आहेत. गेली 26-27 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करणारे सिबान खालिद शेख बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला भूषण पाटील गोलंदाजी करण्याकरिता जे विकेट टेकर राहिलेत, दोन महत्वाच्या विकेट त्यांच्या नावावर आलेल्या आहेत. कमी गतीने टाकला होता बॉल, हवेत आहे, फटका फसतोय. तिकडे फिल्डर निलेश वरपे बॉलच्या खाली. भूषण पाटील अजून एक विकेट मिळवत आहेत. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 शिकार करतायत. या अगोदरच्या बॉलवर सुहास पवार आणि तदनंतर सिबान शेख 0 घेऊन आले होते, 0 घेऊनच चाललेत. सिबान शेख बाद. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. सिबान शेख शांत, एकांत आणि निवांत विकेटचं बदल होत आहे. अजून एक फलंदाज माघारी परतलेले आहेत. 4 फलंदाज मित्रांनो इकडे बाद झालेले आहेत. बघू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये कमी गतीने टाकलेला बॉल, फटका मिस टाईम होता. निलेश वरप्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. मागे जात कॅच कॅरी करणं तितकं सोपं नाही आहे, परंतु ते दाखवलं. हे पहा सेलिब्रेशन. नाशिकच्या सिडकोचे भूषण पाटील, नाशिकच्या सिडकोचे भूषण मात्र इकडे महत्त्वाचे विकेट मिळवत असताना 1.2 चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकलेत, म्हणजे 8 बॉल टाकलेत. 8 बॉलमध्ये त्यांनी 9 धावा दिल्यात आणि 3 महत्त्वाचे विकेट मिळवल्यात. नवीन फलंदाज फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. बॅटिंग करण्यासाठी जर पाहिलं तर न्यू बॅटर प्रशांत आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 7व्या ओव्हरचा खेळ सुरू असताना हलक्या तरी बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यशस्वी नाही राहिले. भूषण पाटील ऑन हॅट्रिक होते, परंतु या चेंडूवर मात्र त्यांना विकेट आलेले नाहीये. या स्पर्धेमध्ये एक गोलंदाज असे आहेत की ज्यांनी सगळे कारनामे केलेत. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक ती पूर्ण केली आहे महाबळेश्वरच्या शैलेश बेंद्रे यांनी. या स्पर्धेतली पहिलं निर्धाव षटक ते सुद्धा शैलेश बेंद्रे यांनी टाकलेलं आहे. आणि या स्पर्धेतला पहिला फायफर तो सुद्धा शैलेश बेंद्रेंनीच पूर्ण केलेला आहे. मोठा फटका इकडे खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यशस्वी नाही झाले. हा चेंडू सुद्धा निर्धाव आलाय. 4 चेंडू आतापर्यंत भूषण पाटीलने टाकलेत आणि त्या 4 चेंडूंमध्ये फलंदाजाला निरुत्तरित ठेवलंय, फलंदाजाला निष्प्रभ ठेवण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 विकेट, त्यानंतरच्या 2 चेंडूंमध्ये कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. 4 बॉलमध्ये कुठलीही धाव नाहीये. ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलाय. हा चेंडू सुद्धा निर्धाव आलेला आहे. लागोपाठचा 5वा चेंडू डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी राहिली. म्हणजे जिथे एका बाजूने धावा येत होत्या, एका बाजूने जे गोलंदाज आहेत त्यांच्या विरुद्ध मोठे फटके आले, परंतु भूषण पाटील एकमेव असे गोलंदाज राहिले की त्यांच्या विरुद्ध धावा बनवणं थोडंसं कठीण राहिलं. शेवटचा बॉल, या वेळेचा चेंडू हा सुद्धा निर्धाव. एकदा जोरदार टाळ्या भूषण पाटील यांच्यासाठी. या स्पर्धेतलं दुसरं निर्धाव षटक, मेडन +2 विकेट्स. नाशिक जिल्ह्यातील सिडकोचे भूषण पाटील सांगतायत पाटलांचा नाद नाही करायचा आणि तेच गोलंदाजीमध्ये मेडन ओव्हर. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. धन्यवाद. आता गोलंदाजी करणारी टीम आपली वेळ सुद्धा संपली आहे. 40 मिनिटे तुमची पूर्ण झालेली आहेत. किती सर? 20 सेकंद. बॉलर तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 8वं षटक नारायण बॉलिंगसाठी तयार.
फुलर लेंथवर चांगला चेंडू, पहिला बॉल चांगल्या डब्यावर टाकलाय, परफेक्ट यॉर्कर. नारायण नारायण. पहिला बॉल, प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहेत आणि आल्याबरोबर पहिला बॉल चांगल्या डब्यावर टाकलाय. वेळ संपलाय. 40 मिनिटांमध्ये 8 ओव्हर पूर्ण करायच्यात. 40 मिनिटांमध्ये जर 8 ओव्हर पूर्ण केल्या नाही तर एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. पुढे तुम्ही जर 45 मिनिटं घेतली तर जिथे 45 संपतील तिथे अजून एक घ्यावा लागेल आतमध्ये. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. यावेळेस सुद्धा आपण बघू शकतो चांगल्या टप्प्यावर हा चेंडू पाहायला मिळाला. 2 चेंडू नारायण मोरे यांनी निर्धाव टाकलेत आणि दोन्ही चेंडू खूप चांगल्या टप्प्यावर टाकलेत. मला वाटतं फलंदाजी करणाऱ्या संघाने या निर्णयाला चॅलेंज केलं. DRAचा वापर इकडे करण्यात आलाय. आबा तांबे आणि संदीप भांगरे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आज संदीप भांगरे थोडेसे उसरायला आलेत बॅटिंग करण्याकरिता आणि स्ट्राईक सुद्धा त्यांच्याकडे थोडीशी उसरायला आली. आता शेवटच्या षटकामध्ये पाहावं लागेल किती धावा ते जमा करतायत. रिव्ह्यूची मागणी करण्यात आली. या बॅटिंग करणाऱ्या टीमकडून रिव्ह्यू घेण्यात आला आहे. प्रत्येक इनिंगसाठी प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. तो रिव्ह्यू जर तुम्ही घेतला तो यशस्वी झाला तर तुम्हाला त्या इनिंगमध्ये घेता येईल. जर तुम्ही रिव्ह्यू घेतला तो अयशस्वी झाला तर त्या इनिंगमध्ये तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. आता बॅटिंग करणाऱ्या टीमने शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याकडे रिव्ह्यू आहे ना तर मग त्याचा वापर करूयात. आणि आबा तांबे यांनी कळवलं की चला रिव्ह्यू घेऊन टाकूयात. सतीशजी भालेराव सर चेक करतायत. धावा 90 आहे धावफलकावर. यस, निर्णय आलेला आहे. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. ऑफस्टमच्या बराचसा बाहेर आणि सतीश भालेराव सर इकडे व्हाईट बॉलचा निर्णय देत आहेत. धावसंख्या इकडे वाढते. फुलर लेंथवर अजून एक चांगला बॉल नारायण यांचा. काय गोलंदाजी केली आहे आणि तदनंतर त्यांचे रिॲक्शन सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 3ही चेंडू आपण बघितले ना तर ते 3ही चेंडू खूप चांगल्या टप्प्यावर टाकलेत. त्या 3 चेंडूंवर फलंदाजाला मोठा फटका खेळण्याचं कुठलंही स्वातंत्र्य त्यांनी दिलेलं नाही. पहा, यावेळेस इनटू द विकेट बॉल होता. जर शरीरावर लागला नसता तर कदाचित यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या. तेच नारायण सांगतायत. पुढचा बॉल परत एकदा पुढेच. यावेळेस ऑफ ड्राईव्ह केलाय. फिल्डर मागे लॉंग ऑफ मध्ये 9 हडवळे आलेत. एकदा पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि तिकडे बघायचं आपल्याला आता काय निर्णय असेल. यस, जाऊयात तिसऱ्या पंचांकडे. बघूयात फलंदाज पोहोचलेत का. आबा तांबे तर निघालेत परंतु आता बघावं लागेल नेमके निर्णय तिसरे पंच काय देत आहेत ते बघणं देखील गरजेचं आहे. दाखवली जात आहेत ही सगळी दृश्य. बॅट हवेतच होती आणि यस, फलंदाज आबा तांबे धावबाद. चांगला थ्रो डाऊनाचा, चांगलं करेक्शन नारायण मोरे यांचं आणि तदनंतर चांगला डायरेक्ट हिट सुद्धा. विकेट. 5वा फलंदाज बाद. धावफलकावर धावा 92 धावा. पहिला डाव सुरू आहे. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुपर 8चा. बघू शकतो काय घडलं होतं. फुलर लेंथवर ऑफ ड्राईव्ह केला होता. पहिली धाव तर वेगात पूर्ण करण्यात आली होती. तदनंतर नारायण मोरे यांच्याकडे थ्रो आला. थोडासा वाईड होता. त्यांनी कलेक्ट खूप चांगल्या पद्धतीने केला आणि त्यानंतर हा डायरेक्ट हिट. फलंदाज पोहोचलेच नव्हते. बॅट हवेत होती. आबा तांबे स्वतःच निघाले होते. बाजून त्यांना परतावं लागले. नवीन फलंदाज अंकुश शेकडे सर. फुलर लेंथ. परत एकदा चांगला बॉल. एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉलला खेळले आहेत. फिल्डर तिकडे क्षितिज बॉलवर येत आहेत. एक पूर्ण केली आहे. दुसरीचाही प्रयत्न करण्यात आलाय. मनोज नानाने सुद्धा डायरेक्ट हिट केलेला आहे आणि संतोष भालेराव सर तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. बघूयात आता काय निर्णय असणार आहे. मित्रांनो, नारायण मोरे यांचं कौतुक करूयात आपण. म्हणजे प्रत्येक चेंडू फुलर लेंथवर टाकणं सोपं काम नाही. प्रत्येक चेंडू यॉर्कर टाकणं सोपं काम नाही. त्यांची ॲक्युरेसी काय जबरदस्त आहे. लाजवाब. यस, निर्णय आलाय. फलंदाज नाबाद. नॉट आउट. यस सर. बघत गोलंदाजाची शैली आता तपासली जाते. त्यासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आलेली आहे. बघूयात आता. यस, निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर बॉल आणि फलंदाज नॉट आउट आहेत. 2 धावा मिळत आहेत. धावा संख्या 2 ने पुढे 94 धावा. या अगोदर भूषण पाटील यांनी जे मेडन षटक टाकलं त्याच्यासाठी NB स्पोर्ट सिन्नरचे निलेश बागुल यांच्या वतीने NB स्पोर्टची कॅप त्यांना देण्यात येणार आहे. अर्धा मिनिट बाकी आहे तुमच्याकडे. 45 मिनिटे सुद्धा तुमचे संपतील. फुलर लेंथ यावेळेस मनगटाचा बॉटम हँडचा वापर करत बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. संदीप भांगरे मनगटाची ताकद दाखवत असताना
बॉल सीमारेषेच्या पार पाठवतायत आणि शंभूराजे 11 गोगलगाव या संघाच्या धावेंचं शतक 100 धावा धावफलकावर. फटका असा द्वादार, हा मारला षटका. टाइम संपलेला आहे. 45 मिनिटं संपली आहेत. अजून एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चला एक खेळाडू आतमध्ये घ्या आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी नारायण मोरे आपण सज्ज व्हा. स्ट्रायकर एंडकडे संदीप. या अगोदरचा फटका काय खेळला, लाजवाब, दर्शनीय, प्रेक्षणीय, इनक्रेडिबल, ऑसम, मॅग्निफिसंट, ब्युटिफुल, वंडरफुल 6 या अगोदर आपल्याला बघायला मिळाला होता. शेवटचा चेंडू, यावेळेस सुद्धा आक्रमण, केला इशारा, जाता जाता शेवटच्या चेंडूवर सुद्धा षटकार. 2 चेंडूंवर 2 षटकार, 106 धावा बनवल्यात आणि या सामन्याला जिंकण्याकरिता आर्या 11 नाशिक या संघाला पाहिजेत 107 धावा. 8 ओव्हरमध्ये 106 झाल्या, त्यात एक निर्धाव षटक आहे, म्हणजे या धावा 7 ओव्हरमध्ये झालेल्या आहेत. 107 धाव्यांचं टार्गेट ठेवण्यात आलंय. बघूयात आता या 107 धाव्यांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय. नारायण मोरे यांचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. त्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. लाईट्स ऑन करायच्यात. आमच्या लाईट्स ऑपरेटरला विनंती राहणार आहे, आपण लाईट्स ऑन केलं तरी हरकत नाही. पहिला डाव संपतोय. 107चं टार्गेट या मॅचला जिंकण्याकरिता आहे. बघूया त्या दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय, या दुसऱ्या डावामध्ये काय बिघडतंय. या 107 धाव्यांचा पाठलाग होतोय का, या 107 धाव्यांचा पाठलाग रोखला जातोय का, या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समधून आमच्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडले जात आहेत आमचे सहकारी मित्र, आमचे सहकारी समालोचक. या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्या दिवसापासून ज्यांचं अतिशय सुंदर आणि अतिशय सुबक असं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतंय, सन्माननीय राहुलजी बोंबे सर यानंतर आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत आणि 7 लाईव्हवरून आपण या नामदार चषक लोणी प्रीमियर लीगचा आनंद घेत राहा.
प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत असेल. ब्लॉकबस्टर इथे आपण पाहतोय. खरं तर हाय व्होल्टेज ड्रामा लोणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. 12 संघ, त्यामध्ये खेळणारे 12 आयकॉन, तालुका इन आयडॉल्स आणि खरं तर स्थानिक खेळाडूंचा दर्जेदार खेळ. ही खरं तर संकल्पना, ही नामदार चषकाची रचना तुम्हाला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर आपण पाहतोय खरं तर गेले 4 दिवस खरं तर खूप दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं. विक्रम घडले गेले, ते मोडले गेले. आणि खरं तर आजच्या रात्रीमध्ये काय घडणार, काय बिघडणार, कोण जाणार बक्षीस फेरीमध्ये, तर कोण ह्या स्पर्धेच्या बाहेर पडणार, या गोष्टीची चर्चा आजच्या रात्रीमध्ये रंगणार. दुसऱ्या इनिंगकडे आपण येतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं खरं तर शंभूराजे 11 गोगलगाव ह्या टीमनं पहिल्यांदा बॅटिंग केली. साईशा ट्रेडर्स आणि महेश जी मगर यांच्या मालकीचा संघ. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आर्या 11 नाशिक, विशाल भाऊ पट्टे बहादूर या संघाची देखील चर्चा आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात. पहिल्या इनिंगमध्ये 106 बनवल्यात. 107चं टार्गेट इथे नाशिकच्या टीम समोर असेल. पाहूयात खरं तर कशा पद्धतीने आपण पाहतोय ह्या टीमच्या माध्यमातून. ह्या टीम ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आर्या 11 नाशिक ह्या संघाच्या माध्यमातून ह्या इनिंग मध्ये काय घडणार. पहिला बॉल खरं तर आपण पाहतोय व्हाईट बॉलनं सुरुवात केली. अकाउंट उघडलंय आर्या 11 नाशिकचं. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील. महाराष्ट्राच्या जडणघडणीमधील एक महत्त्वाचं शहर म्हणून आपण नाशिक शहराकडे पाहतो. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय क्रिकेटसाठी देखील खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आज नाशिकची देखील एक वेगळी ओळख नाशिकच्या खेळाडूंनी मिळवली. नाशिकचा संघ आपल्या लोणीमध्ये आलाय. लोणी प्रीमियर लीग राहता तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणार का, याही गोष्टीची चर्चा होणार. सुहास पवार जे की पहिले षटक करतायत आणि लागोपाठचे 2 व्हाईट बॉल मनोज जायभावे यांच्यासाठी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. कॅपमध्ये बॉल. मनोज नाना यांची कलात्मकता आणि नामदार चषकाची हा एक सुंदर असा 4 धावा येतोय चौकार. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. मनोज नाना जायभावे यांची कलात्मकता आणि नामदार चषकाची गुणवत्ता तुम्हाला या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळते. धावफलकामध्ये 6. सुहास पवार. हो, हाही बॉल आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर शरीरापासून थोडासा लांब ठेवला होता. आणि हे तंत्र मैदानावरती तुमच्याकडे खूप गरजेचं आहे. आपण पाहतोय मनोज नाना जायभावे नाशिकचे सिडको परिसरातील असणारे खेळाडू. नाशिक शहरातून सुरुवात केली पण आज महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या नावाची चर्चा आहे. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉलमध्ये पाहत गती थोडीशी कमी पाहायला मिळाली. स्ट्रोक अगोदर अटेम्प्ट केला गेला आणि त्यानंतर खरं तर बॉल पिचिंग झाला आणि बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळाला नाही. 1-4 आल्यात. पहिल्या बॉलवर वरती 4, त्या अगोदर 2 वाईट. 6 धावा आपण पाहतोय. 3 बॉलमध्ये आल्यात आणि त्यामध्ये 2 धावा खरं तर तुम्हाला बोनस मिळाल्यात. तयार आहेत पुढे एकदा सुहास पवार. रिव्हर्स खेळण्याचा हाही प्रयत्न होता. मनोज नाना इथे पुढे एकदा फसलेत. बॉल इथे समजू शकले नाहीत पहा. आणि विशेषतः सुहास पवार यांचा विचार जर आपण केला तर कमी गतीने बॉल करतायत. अचूक टप्प्यावरती इथे मात्र बॉल रिलीज करतायत. आणि हे तंत्र सिमेंट विकेटवरती खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे वेग किती आहे यापेक्षा तुमच्याकडे टॅलेंट किती आहे या गोष्टींवरती खरं तर तुमचं भविष्य ठरत असतं. आणि ते टॅलेंट सुहास पवारच्या बॉलिंगमध्ये आपण पाहतोय. उंचावून खेळलाय. मनोज राणा थांबायला तयार नाहीयेत आणि इथे आपण पाहतोय विकेट येते. जबरदस्त कॅच माइन फ्रॉम अक्षय झराड. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज मनोज राणा. बॅक टू डग आउट. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी.
थँक्यू. एक जबरदस्त क्रिकेट आणि एक जबरदस्त विकेट मैदानावरती बॉलर सुहास यांच्या माध्यमातून. पहिल्या क्रमांकाची विकेट मनोज राणा स्वस्तामध्ये बाद, तर त्यांची जागा भरून घेण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्या अगोदर मात्र स्क्रीनवरती रिप्लेच्या माध्यमातून अक्षय चव्हाण याने घेतलेला हा कॅच आणि त्यानंतर व्यक्त केलेला आनंद, जल्लोष, उत्साह तुम्हाला पाहायला मिळाला. तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. नाव असेल प्रदीप गायकवाड. एका बाजूला जर आपण पाहिलं खरं तर प्रदीप गायकवाड नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत. दुसऱ्या बाजूला दानिश खतीब संघाचे कॅप्टन. तर सुहास पवारची पावर आपण पहिल्या षटकामध्ये पहिली विकेट मिळवली. विशेषतः आयकॉन मनोज राणा आउट झालेत आणि त्यानंतर खरं तर ह्या मॅचमध्ये कोणता बॅट्समन इथे मात्र संयम दाखवणार, संयमाची भाषा बोलणार, याही गोष्टीकडे मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे. 8 षटकांचं क्रिकेट आणि मोठा स्कोर इथे मात्र तुम्हाला पूर्ण करायचा आहे, त्या टार्गेटपर्यंत पोहोचायचं आहे. खरं त्यासाठी संयम ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आयुष्यामध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल ना, तर त्याचे संयम आणि त्या गोष्टीचा एक वेळ खरं तर जी येऊन द्यावी लागते आणि त्यासाठी संयम असणं खरं तर खूप गरजेचं आहे. इनसाइड आउट खेळाय पहा. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल. जुनेद पटेल आलेत, बॉलला फील्ड करतील. सिंगल मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहा, कोणताही नसेल. धावफलक एका धावेने पुढे पोहोचते. पहिलं षटक संपलंय आणि धावफलकामध्ये आर्या 11 नाशिक, स्कोर कार्डमध्ये 7. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बचके रहना रे बाबा, बचके रहना रे, बचके रहना रे. धावफलकामध्ये तर ओव्हर नंबर 2 कडे आपण येतोय. बॉलिंग मार्क वरती आलेत संतोष मगर. संतोष मगर यांच्या हातामध्ये बॉल. मॅचची परिस्थिती जर आपण पाहिली, बॉल 42 बाकी आहेत आणि 100 धावा अजूनही बनवायच्यात. त्यामुळे खरं तर 100 धावा अजूनही बनवत असताना सुरुवात खूप महत्त्वाची होती आणि ती सुरुवात आपण पाहिली आहे. खरं तर शंभूराजे 11 गोगलगाव या टीमच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. आर्या 11 नाशिक कमबॅक करणार का, याही गोष्टीची चर्चा ह्या मॅचमध्ये होणार. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. ओव्हर नंबर 2 संतोष मगर तयार असतील. हो, हा बॉल आपण पाहतोय अगदी अक्रॉस द बॅट खेळलाय. फिल्डर जुनेद आलेत आणि बॉल बरोबर थोडेसे आपण पाहतो खेळताना पाहायला मिळाले. थोडेसे फंबल झाले आणि ह्या गोष्टीचा फायदा बॅटिंग टीमला झाला. 1 धाव पूर्ण झाली. स्कोर कार्ड पुढे पोहोचले. 8 धावा धावफलकामध्ये आहेत. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना खरं तर शंभूराज 11 गोगलगाव टीमची ही चर्चा आपण पाहिली आणि विशेषतः 1 षटक मेडन पाहायला मिळालं आणि 7 षटकांमध्ये विशेषतः ही धावसंख्या बनवली. त्यामुळे एक चांगली टोटल नक्कीच म्हणावी लागेल. एक चांगल्या पद्धतीनं बॅटिंग, चांगल्या पद्धतीची बॉलिंग देखील इथे जी पेश करावी लागेल. हो हो हो, बॉल हवेमध्ये आणि दुसरी ही विकेट. जल्लोष, आनंद, उत्साह आणि दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू डग आउट. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची वळची टाळी. दुसरी विकेट देखील आपण पाहतोय. दानिश खतीब जे की स्वस्तामध्ये बाद झालेत. कॅप्टन होते, जबाबदारी मोठी होती आणि मनोज राणांच्या पाठोपाठ कॅप्टनची विकेट देखील इथे आपण पाहतोय. शंभूराज 11 गोगलगाव टीमला हा एक प्लस पॉईंट आहे. संघाने चांगली सुरुवात मिळवली. पॉवर प्लेमध्ये
बॅटिंगची पॉवर तर अजूनपर्यंत पाहायला मिळाली नाही, पण बॉलिंगची पॉवर इथे दाखवतायत शंभूराजे 11 गोगलगाव. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 1 विकेट, दुसऱ्याही षटकामध्ये 1 विकेट, पहिल्या षटकामध्ये आयकॉन आऊट, दुसऱ्या षटकामध्ये कॅप्टन आऊट. तर यानंतरच्या बॉलमध्ये काय घडणार, काय बिघडणार, कोण आज खरं तर बक्षीस फेरीमध्ये पोहोचणार, या गोष्टीची चर्चा इथे होतीये. नवीन बॅट्समन मैदानात मध्ये येत आहेत. महाराष्ट्र पोलीस निलेश वरपे. हा बॉल पहा, खरं तर गुडलांडवरती होता. बॉलचा रिलीज पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. मगाशी देखील ह्या गोष्टीकडे आपण गेलो होतो. टेनिस बॉल क्रिकेट जर तुम्ही खेळत असाल, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर तुम्हाला पदार्पण करायचं असेल, तर खऱ्या अर्थानं बॉलर म्हणून तुम्ही ज्यावेळेस गोलंदाजी करताना त्यावेळेस खरं तर रिलीज पॉईंट कसा आहे, समोर विकेट कोणते आहे, विशेषतः टेनिस बॉल क्रिकेट आज जर तुम्ही महाराष्ट्रभर जर विचार केला ना, तर टेनिस बॉल क्रिकेट बहुतांशी आज सिमेंट विकेटवरती खेळवलं जातं. माती विकेट फार कमी वेळा पाहायला मिळतं. त्यामुळे खरं तर सिमेंट विकेटवरती खेळत असताना तुमच्याकडे वेग किती आहे, ह्यापेक्षा तुमच्याकडे टेक्निक किती आहे, तुमच्याकडे व्हेरिएशन किती आहे, ह्या गोष्टीवरती तुमची गुणवत्ता आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमचं भविष्य एक गोलंदाज म्हणून इथे मात्र जे तुम्हाला पाहायला मिळणार आहे, त्यासाठी ह्या गोष्टी तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. हाही बॉल स्लॉट मध्ये आलाय, डीप लॉंग ऑन मध्ये, पार्किंग लॉट मध्ये पाठवलाय. नाव असेल प्रदीप गायकवाड. चरण षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. पंधरा धावा आपण पाहतोय धवफलकामध्ये. आणि प्रदीप यांच्या स्ट्रॉंग झोन मध्ये खरं तर हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. संतोष मगर यांच्या बॉलिंग वरती हा षटकार आहे. हो, पुढे एकदा तोच प्रयत्न पाहायला मिळाला. सर्कल तर फोडलाय, फिल्डर कोणता नसेल. वन्स अगेन बॉल डीप लॉंग ऑन, सी बारिशा पार. धावा येत आहेत 4-4-4 चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका, हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. प्रदीप पहा पुढे एकदा खरं तर खूप प्रभावित करतायत. या अगोदरच्या बॉलवरती 6, त्यानंतर 4. आणि विशेषतः विकेटचा कोणताही दबाव आपल्या फलंदाजीमध्ये ते दाखवत नाहीयेत. हात खोलून फलंदाजी करतायत आणि ह्या गोष्टीची गरज आहे. संघाची गरज ओळखणं आणि त्यानुसार खरं तर इथे परफॉर्मन्स देणं हे खूप गरजेचं आहे. संतोष मगर तयार असतील पुढे एकदा प्रदीप यांच्यासाठी. हाही बॉल लांब लांब लांब, खूपच लांब बॉलला पाठवलंय सी बारेशा पार. चरण षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. जो पाहायला मिळाला, खूप दर्जेदार, खूप अप्रतिम स्ट्रोक. आणि ह्या स्ट्रोकची चर्चा नुसते ह्या मॅचमध्ये होणार नाही, तर सोशल मीडियावरती देखील तुम्हाला वारंवार ह्या क्लिप्स आणि हा स्ट्रोक आज आणि येणाऱ्या दिवसामध्ये जो पाहायला मिळेल. प्रदीप खूप प्रभावित केले. षटक क्रमांक मैदानावरती 2 संपले. 2 षटकानंतर पॉवर प्लेमध्ये 25 आल्यात. पण दुसरी गोष्ट देखील विसरून चालणार नाही, 2 विकेटही मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 2 षटकं जी मैदानाच्या आतमध्ये संपली. धावफलकामध्ये 25. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर.
ओव्हर नंबर 3 कडे आपण येतोय. पुढे एकदा बॉलर तयार होत आहेत. सुहास पवार आलेत. हो हो हो, कटर डिलिव्हरी. ही टेक्निक खरं तर खूप महत्त्वाची आहे. मगाशी देखील ह्या गोष्टीची आपण जी काही चर्चा केली, सिमेंट विकेटवरती खरं तर तुमच्याकडे व्हेरिएशन किती आहे आणि बॉल फिरवण्याची क्षमताही किती आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. सुहास पवारमध्ये आपण पहिल्या बॉलवरती हे टेक्निक पाहिले. पिचिंग झाल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेला वळाला आणि तिथे आपण पाहतोय डॉट बॉलची नोंद मैदानावरती इथे पाहायला मिळते. पुढे एकदा निलेश वनपेसाठी हा बॉल बॅटच्या रेडारमध्ये येत नाहीये. सिंगल पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाही आहे. पण निलेश वरपे खरं तर महाराष्ट्र पोलीस आहेत आणि आपण पाहिले लोणी आणि परिसरामध्ये राहता तालुक्यामध्ये मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुम्ही त्यांना पाहत असता. पण इथे तुम्ही पहा लोणी प्रीमियर लीग नामदार चषकामध्ये अगदी अजूनपर्यंत त्या फॉर्ममध्ये तुम्हाला ते पाहायला मिळाले नाहीत. ज्या खेळीसाठी खरं तर निलेश वरपे यांची ओळख आहे ना, आज अजूनपर्यंत नामदार चषकामध्ये तो परफॉर्मन्स इथे निलेश वरपे यांचा पाहायला मिळाला नाही. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. हो हो हो, कॅच फील्डरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. बिग विकेट. आनंद उत्सव साजरा केला जातोय. पण प्रश्नचिन्ह आहे, त्याचं उत्तर काय असणार ते पंचांकडनं आपल्याला पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, कॅच उडाला आणि त्यानंतर आपण पाहतोय खरं तर हा घटनाक्रम होत असताना ना, इथे आपण पाहतोय शॉर्ट अटेम्प्ट करत असताना बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला की नाही यामध्ये खरं तर इथे चर्चा होणार आहे. निर्णय काय आहे याच्या प्रतीक्षेमध्ये सर्वजण आहेत आणि डिसिजन आलाय. OUT आउट. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधली थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची मळीची. अमोल राजपूत यांचा सुंदर कॅच आणि सुहास पवार यांची विकेट. अमोल राजपूत खरं तर आपण पाहिलं खूप जबरदस्त कॅच पाहायला मिळाला आणि विकेट ही मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळाली. नवीन बॅट्समन मैदानात शतपथ येणार आहेत. नाम असेल नवनाथ हडवळे. नवीन बॅट्समन मैदानात शतमध्ये 26 या धावसंख्येवरती आपण पाहतोय 3 फलंदाज R11 नाशिक टीमचे इथे डगआउटच्या दिशेला जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. मॅचची परिस्थिती जर आपण पाहिली ना तर अजूनही 33 बॉल आणि 81 धावा. 33 बॉलमध्ये 81 बनवायचे असतील तर इथे मोठे स्ट्रोक तर खेळावेच लागतील आणि या गोलंदाजांवरती इथे मात्र अटॅक करावा लागेल. इथे संयमही दाखवावे लागेल. इथे मोठे स्ट्रोकही खेळावे लागतील. सुहास पवार याही षटकामध्ये आपण पाहतोय खरं तर प्रभावित करतात बॉलिंगच्या माध्यमातून. तयार आहेत पुन्हा एकदा. हो, उंचावून खेळलाय. उंची खूप आहे. लांबी किती असेल फिल्डर तिथे फक्त दर्शक बनेल आणि बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. चरण षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. चला मॅच बॉल कनेक्ट करा. मॅच बॉल खूप महत्वाचा आहे. 32 धावा आपण पाहतोय ह्या षटकाराच्या बरोबर इथे आल्याबरोबर नवनाथ हडवळेच्या बॅटमधनं हा षटकार इथे तुम्ही पाहिलाय. तयार आहेत पुढे एकदा. फुल ऑफ लेनचा बॉल होता, गती कमी होती, बॉलला ओळखू शकले नाहीत. जमिनीला समांतर असा स्ट्रोक आपण पाहतोय. जमिनीला घासत बॉल मात्र डीप मिड विकेट सीमारेषेकडे गेलाय. फिल्डर अवेलेबल होता, सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणताही पाहायला मिळाला नाही. 3 विकेट आल्यानंतर आता R11 नाशिक टीमवरती खरं तर प्रेशर निर्माण केलाय बॉलिंगच्या माध्यमातून. दबाव
इथे आपण पाहतोय नाशिक टीमवरती आहे. पण हा दबाव खरं तर कमी करण्यासाठी तुमच्याकडे एकमेव पर्याय असेल तो आहे षटकार आणि चौकार. निलेश स्वरूपे आपण पाहतोय स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील, स्ट्राईक एंडवरती आहेत. आज मोठी खेळी करावी लागेल, मंच मोठा आहे आणि कामगिरी देखील तितकी मोठी करावी लागेल. त्यानंतर खरं तर तुमच्या नावाची चर्चा होणार. आणि बॉल डॉट निर्धाव चेंडू, षटक संपतंय. तिसऱ्या नंबरचं 3 षटकांच्या समाप्तीनंतर आर्या 11 नाशिक 33 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. क्षितिज सोनवणे नवीन बॅट्समॅन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलेत. आणि विशेषतः आपण पाहतोय निलेश वरपे जे मैदानाच्या बाहेर जाताना तुम्हाला पाहायला मिळाले. 33 धावा आहेत, 30 बॉल आणि 74 धावींची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. काय घडणार काय बिघडणार याही गोष्टीची चर्चा इथे होणार. ओव्हर नंबर 4 कडे आपण येणार आहोत. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्या गोलंदाजाची चर्चा इथे आपण पाहतोय. ज्या गोलंदाजाची चर्चा आपण पाहतोय खरं तर वेगवान गोलंदाजांमध्ये ज्या गोलंदाजाची चर्चा नेहमीच आहे. आणि आपण पाहतोय संगमनेर तालुक्याचं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 7 समुद्रा पार पोहोचले रफ्तार का राजा सिबान शेख बॉलिंग मार्कवरती. ह्या खेळाडूचं देखील खूप मोठं कौतुक करावं लागणार आहे. कारण आपण पाहतोय ज्या पद्धतीनं सिबान शेख आतापर्यंत आपण पाहिलं फिटनेस खूप दर्जेदार आहे. आणि विशेषतः वेगवान गोलंदाज आपण पाहतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळालं असेल. इंजरीमुळे खूप काही गोलंदाज क्रिकेटपासून लांब आहेत. पण सिबान शेख हे एकमेव असं उदाहरण आहे की आपण पाहतोय अगदी आपल्या वयाबरोबर फिटनेस जपणारा आणि तितकाच वेग कायम ठेवणारा हा एक दर्जेदार गुणवत्ता दाखवणारा गोलंदाज अर्थात सिबान शेख. 33 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतायत. वेगाबरोबर टप्पा देखील खूप अचूक पाहायला मिळतात. हो फुल ऑफ लेनचा बॉल त्याला आपण पाहतोय खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉलपर्यंत पोहोचलेत. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा कोणताही नसेल. स्पर्धेच्या निमित्तानं बालाजी दिवटे सर आणि योगेशजी पन्हाडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत. विनंती असेल मुख्य मंचावरती या आणि स्थानपन्न व्हा. थोडीशी चर्चा आपण पाहतोय खरं तर मैदानावरती काय घडणार काय बिघडणार याही गोष्टीची चर्चा इथे आपण करणार आहोत. कशासाठी झालंय हातात बॉल होता म्हणून ते सिंगल काढला बॉल टाकल्यावर परत डबल पळाली. तुम्ही कुठले येत नाही का? राहुल शेठचा खास माणूस आहे मी. राहुल शेठ कोण? गोगरे. असं आहे काय? फोन कशाला करता? करू दे की जे
काय डिसिजन दिलाय गेले आता काय हातात बॉलच होता. आहे ना रन कंप्लीट होताना तुम्हाला पाहायला मिळेल. ह्या रनवरती आणि आपण पाहतोय ह्या धाब्यावरती काहीसं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पुन्हा एकदा मॅचला आपण सुरुवात करतोय. 35 धाबा आहेत. सिबान वेगवान, वेग आणि क्वालिटी याचं दर्शन दाखवणारा गोलंदाज म्हणजेच सिबान शेख. खूप दर्शकदार गोलंदाजी वेगावरती स्वार होऊन नेहमीच आपण पाहतोय या परिसरामध्ये आणि महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय रफ्तार का राजा म्हणून सिबान शेख यांची ओळख त्यांनी कायम टिकून ठेवली आहे. तयार असतील पुन्हा एकदा. नंबर 4 मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा हा बॉलला आपण पाहायला खेळण्याचा प्रयत्न बॅटाडे बॉलमध्ये संपर्क मैदानावरती पाहायला मिळाला नाही आणि त्याबरोबर आपण पाहतोय खरं तर पुन्हा एकदा स्कोर कार्ड मैदानावरती जर आपण पाहिलं 35 धावा धावफलकामध्ये आहेत. 26 बॉल शेवटचे बाकी आहेत. 72 धावा अजूनही बनवायच्यात. सव्वीस बॉल शेवटचे बाकी आणि 72 धावा या विजयासाठी आवश्यक. फुल ऑफ लेंथ हलक्यात फक्त दिशा दिलीये. दुर्वर्ण मात्र अक्षय जहाड आलेत. बॉलला फील्ड करतील. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न कोणताही नाहीये. आपण पाहतो खरं तर सिबान शेख विरुद्ध रिक्स घेण्याचा प्रयत्न इथे कोणताही फलंदाज करत नाहीये. दोन्ही बॅट्समन खरं तर नवीन आहेत आणि सिबान शेख विरुद्ध इथे अटॅक करण्याचा प्रयत्न अजूनपर्यंत पाहायला मिळाला नाही. सिंगल डबलच्या माध्यमातून आपण पाहतोय फक्त इथे धावा येत आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं फक्त 3 धावा 5 बॉलमध्ये सिबान शेख यांनी खर्च केल्यात. विकेट मिळाले नाही पण हे षटक आहे ना हे खरं तर शंभूराजे 11 गोगलगाव टीमसाठी पुन्हा एकदा मॅचवरती मजबूत पकड बनवणारं हे षटक तुम्ही पाहताय. सिबान शेख तयार असतील पुन्हा एकदा. समोरच्या बाजूला आपण पाहतोय क्षितिज सोडवणे. फुल ऑफ लेनचा बॉल ही आपण पाहतोय. खराब फिल्डिंग आणि बॉल लॉंग लेग लॉंग ऑन सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग. नंबर 4 क्रिकेट संपले आणि 4 षटकांच्या समाप्तीने जर आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये धावा पाहायला मिळतील 40. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 67 धावा अजूनही RA11 नाशिक टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बचके रे ना रे बाबा.
माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. टाइम लिमिट खूप महत्त्वाचं आहे आणि वारंवार आपण पाहतोय अंपायर्सच्या माध्यमातून तुम्हाला या गोष्टीची जाणीव करून दिली जाते. मॅचकडे आपण पुढे एकदा येणार आहोत. 24 बॉल शिल्लक आणि 67 धावींची गरज इथे असणार आहे. पाहूयात ह्या 67 धावा मैदानावरती बनवल्या जाणार की पुन्हा एकदा रोखल्या जाणार. पहिल्या 4 षटकांमध्ये आपण पाहिले शंभूराज 11 गोगलगाव टीमनं खूप जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. बॉलिंगमध्ये वर्चस्व ठेवलं, विकेट मिळवल्या, धावा थांबवल्या. पण उर्वरित 4 षटकांमध्ये इथे RA11 नाशिक संघ इथे मात्र पुढे एकदा मॅचमध्ये येणार का, डाव पलटणार का, ह्या गोष्टीची चर्चा इथे मैदानावरती होणार. ओ नंबर 5 कडे आपण येतोय. पुढे एकदा संतोष मगर तयार आहेत. पहिलाच बॉल मिड विकेट मध्ये, मिड विकेटच्या डोक्यावरनं आपण पाहतोय बॉल सीमा रेषा पार. धावा येत आहेत 4 चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक. मोठा स्ट्रोक आपण पुढे एकदा पाहतोय. स्ट्रोक फसलाय हो 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 आणि फिल्डरच्या हातामधून बॉल ही निसटलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. असा कसा पठ्याचा तोल फसला, डावलली हातातली संधी कारण झेल सुटला. विजय मापारी पाटील उर्फ पप्पू शेठ सांगताय अरे इसको जल्दी वहां से हटाओ. थँक्यू. सन्माननीय सर्जेरावजी घोडके सर यांचंही शुभागमन होते. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सर्जेरावजी घोडके सर, कर्डिले सर, उत्तमजी मुळे सर, उत्तमजी घोडे सर, पाडेकर सर, आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. नामदार चषकामध्ये लोणी प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मॅचकडे आपण येतोय. उंचावून खेळण्याचा हा प्रयत्न आपण पाहिला. खरं तर गॅप शोधण्याचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला की नाही यावरती देखील चर्चा होणार आहे. आणि बॉल सीमारेषा पार जातोय. पाहायला मिळतोय पुन्हा एकदा नामदार चषकाचा लोणी प्रीमियर लीगचा एक सुंदर चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. 4 धाव्यांच्या मदतीनं 50 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. 21 बॉल शिल्लक आहेत. 57ची गरज आहे आणि जो कोणी बॅट्समन RA11 नाशिक संघाचा ही मॅच जिंकून देणार, टीमचे संघमालक विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या वतीनं 5,000 रुपयांचा पुरस्कार. बॉल हवेमध्ये, बॉलर बॉल खाली आणि कॉट अँड बोल्ड फलंदाज होतोय. 5वा धक्का. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानावरती आक्रमकता ही मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते आणि ती शेवटच्या बॉल पर्यंत इथे पाहायला मिळणार का की RA11 नाशिक ह्या मॅच मध्ये पुन्हा एकदा री एंट्री करणार, यू टर्न घेणार, या गोष्टीची चर्चा वारंवार इथे केली जाणार. शंभूराज 11 गोगलगाव, साईशा ट्रेडर्स, महेशजी मगर यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय RA11 नाशिक, विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि RA11 नाशिक ही टीम आपण पाहतोय. खरं तर आर्य प्रीमियर लीग नाशिक शहरामध्ये देखील याही स्पर्धेची चर्चा महाराष्ट्रभर होताना तुम्हाला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचे आयोजक विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि आपण पाहतोय खरं तर नामदार चषकामध्ये देखील त्याच नावानं खरं तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या संघाचे टीम ओनर देखील विशाल भाऊ पट्टे बहादूर आहेत.
आणि जो कोणी संघ खरं तर या ठिकाणी RA11 नाशिक टीमचा प्लेयर ही मॅच जिंकून देणार त्यांच्यासाठी 5,000 रुपयांचा पुरस्कार दिला जाणार. डॉट बॉल निर्धाव चेंडू 50 धावा धावफलकामध्ये आहेत. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 19. 57 बनवायच्यात. 50 बनवल्यात, 57 अजूनही बनवायच्यात. मॅच अजून संपलेली नाहीये. 5 विकेट जरी एका बाजूने आले असतील तरी आपण पाहतोय RA11 नाशिक टीमचं बॅटिंग ऑर्डर हे खूप डीपली आहे. त्यामुळे अजून देखील चान्सेस आहेत. त्यासाठी मोठे स्ट्रोक खेळावे लागेल. इनसाइड आउट खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर एरियामधून बॉल बाउंड्री लाईन पार आणि धावा येत आहेत 4-4-4 चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. दिला तर झापूक झुपूक झापूक. थँक्यू. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 54 धावा आल्यात. 5 षटकांचे क्रिकेट संपलंय. 18 बॉल शेवटचे बाकी आणि RA11 नाशिक साठी अजूनही 53 धावेंचं लक्ष. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. बचके रहना रे बाबा, बचके रहना रे, बचके रहना रे बाबा. थँक्यू. धन्यवाद. डीजे क्रिकेट बरोबर खरं तर संगीत तुम्हाला ऐकायला मिळते, म्युझिक ऐकायला मिळते आणि एक वेगळी परवडी आहे. क्रिकेट आणि संगीत यांचा मिलाप झाल्यानंतर खरं तर एक वेगळी बेजवानी, एक वेगळी लज्जत ही नामदार चषकाच्या माध्यमातून इथे मात्र मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षक देखील इथे आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी खरं तर सुंदर अशी बैठक व्यवस्था आपण पाहतोय. प्रशस्त गॅलरीज ह्या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यात. मुख्य मंच जर आपण पाहिलं सर्वांचंच लक्ष वेधून घेणारं मुख्य मंच आणि त्यासमोर असणाऱ्या 4 व्हीलर कार, 2 व्हीलर कार, त्यानंतर ट्रॉफीज इथे मात्र तुम्हाला ज्या पाहायला मिळतील. खूप दर्शदार अशी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. 18 बॉल शेवटचे बाकी आहेत. 53 बनवायच्यात. बॉल हवेमध्ये आणि स्ट्रोक फसलाय आणि विकेट किपर मनसुख शहा यांच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन बसलाय. 6वी विकेट, 6वा फलंदाज बाद. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. विकेट देखील आपण पाहिले आणि शेवटचे 3 मिनिटं आणि 16 सेकंद बाकी आहेत. हे देखील महत्वाची गोष्ट आहे. अ, 54 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आणि 17 बॉल शेवटचे बाकी आहेत. 17 बॉलमध्ये अजूनही 53 धावा बनवायच्यात. पाहूयात यानंतर मात्र ह्या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी असेल, काय घडणार, काय बिघडणार. आणि या ठिकाणी पारितोषिक देखील मैदानावरती आपण पाहतोय. सरमडे विशाल भाऊ पट्टे बहादूर RA11 नाशिक टीमचे टीम ओनर. जो कोणी फलंदाज ही मॅच जिंकून देणार ना, पारितोषिक असणार आहे तब्बल 11,000 रुपयांचं. 11,000 रुपयांचा पुरस्कार त्या खेळाडूसाठी दिला जाणार. जाऊया पुन्हा एकदा ह्या मॅचकडे. शेवटचे 17 बॉल शिल्लक आहेत. 53 बनवायच्यात. उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता. एकरोज बॅट त्या ठिकाणी आपण पाहतोय. खरं तर शॉर्ट सिलेक्शन जर आपण पाहिलं ना तर हे चुकीचं थोडंसं पाहायला मिळालं. अगदी लेंथ बॉलला आपण पाहिला, खरं तर गुड लेंथवरती होता. त्यानंतर बॉलमध्ये थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. आणि ह्या परिस्थितीमध्ये तुम्हाला खरं तर मोठे स्ट्रोक खेळणं देखील गरजेचं आहे. विकेट वाचवणं देखील गरजेचं आहे. विकेट वरती उभं राहणं देखील खूप महत्त्वाचं आहे. कारण एका बाजूने 6 विकेट गेल्यात. 16 बॉल शेवटचे बाकी आहेत. 53 धावा अजूनही बनवायच्यात. सिबान तयार आहेत. हो परत एकदा डॉट. जबरदस्त कामगिरी. ह्या कामगिरीसाठी खरं तर सिबान शेख यांना ओळखलं जातं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतो खरं तर खूप दर्जेदार गोलंदाज आणि विशेषतः वेगवान गोलंदाजांमध्ये सिबान शेख हे नाव नेहमीच मात्र अभिमानानं घेतलं जातं. कारण तितकी चांगली गोलंदाजी
आपण नेहमीच सिबान शेख यांची पाहिली. हो, पण एकदा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, फसलाय ओळीनं, तिसरा बॉल डॉट आलाय. या अगोदर जर आपण पाहिलं 2 निर्धाव षटकं ह्या स्पर्धेनं पाहिली आहेत, तर आता 3 डॉट बॉल आलेत आणि यानंतर देखील पुढचे 3 बॉलवरती इथे मात्र सिबान शेख पुन्हा एकदा त्या रेकॉर्डची बरोबरी करणार का, ह्या गोष्टीची देखील चर्चा इथे मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतरचे 3 बॉल डॉट, एकूण 4 डॉट बॉल हे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हो, पुन्हा एकदा वेगवान, वेग वेग आणि वेग, नाव आहे सिबान शेख. जबरदस्त कामगिरी, अप्रतिम कामगिरी मैदानावरती. 5वा बॉल देखील मैदानावरती आपण पाहतोय डॉट आलाय. वेगाचं दुसरं नाव, वेग 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 आणि त्याचं नाव सिबान शेख तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. 5 बॉल डॉट आलेत, तर 3रं निर्धाव षटक पाहायला मिळणार का, तयार आहेत. आणि याबरोबर उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल जाईल. फिल्डर आलेत, बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न करतील आणि त्या अगोदर बॉल बाउंड्री लाईन पार, शेवटच्या बॉलवरती येतोय. एक सुंदर असा चौकार, 4 धावा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. दिला तर झापूक 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 वाजत. 58 धावा इथे आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत आणि ह्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त 4. शेवटच्या बॉलवरती इथे मात्र जो चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. मॅचची परिस्थिती पहा, RL व नाशिक टीमसाठी शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 49 धावेंची गरज. टाइम अप, शक्तिशाली टाइम अप झालेला आहे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. अ, 12 बॉल शेवटचे बाकी आहेत, 49 धावेंची गरज इथे असणार आहे. बॉलिंग मार्क वरती जुनैद पटेल, भूषण आहेत स्ट्राईक एंड वरती. हो हो, हा बॉल खेळलाय, या बरोबर क्षेत्ररक्षक देखील बॉल पर्यंत आलेत आणि विकेटही येते. फलंदाज होत आहेत बाद. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. पहा, विकेट देखील येताना आपण या अगोदर पाहिली. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, त्याबरोबर आपण पाहतोय सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाली आहे. RL नाशिक टीमसाठी आपण पाहतोय ही मॅच थोडीशी खरं तर अवघड झाली आहे. अशक्य अशी गोष्ट नक्कीच काहीच नाहीये, कारण ही मॅच जर तुम्हाला जिंकायची असेल ना, तर एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे तुम्हाला पेश करावं लागेल. RL नाशिक टीमसाठी मॅच अवघड आहे, पण अशक्य असं काहीच नाहीये. शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्य अशी गोष्ट देखील साध्य होते, त्यासाठी प्रयत्नांची जोड असावी लागते. गोलंदाज पुढे एकदा जुनैद उंचावून खेळलाय, लांब लांब लांब, डीप लॉंग ऑन, बॉल सीमा रेषा पार, चरण षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा नंदनी षटकार. थँक्यू.
बंटी लिंगायत त्यांच्या बॅटमधनं हा षटकार आला आणि ह्या षटकारासाठी एका मित्राकडून दुसऱ्या मित्राला अर्थात गौरव नेक यांच्या वतीनं बंटी लिंगायतसाठी 500 रुपयांचा पुरस्कार. क्रिकेट म्हणजे आपण पाहतो नेहमीच आणि यानंतर जर षटकार खेळला ना तर 1000 रुपयांचा पुरस्कार हा गौरव नेक यांच्या वतीने दिला जाणार आहे. 9 चेंडू 42 ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत जुनेद पटेल. उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन मध्ये बॉल केलाय. फिल्डर आलेत बॉलला फील्ड करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नाही. हो 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 इथे आपण पाहिले फिकी थोडीशी खराब आली आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. एक धाव खूप महत्वाची आहे RL11 नाशिक साठी. स्कोर कार्ड पुढे गेले. धावफलकामध्ये आपण पाहतोय 67 धावा धावफलकामध्ये आल्यात. शेवटची अजूनही 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय 40 धाव्यांची गरज या 11 नाशिक टीमला अजूनही आवश्यक आहे. गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा तयार असणार आहेत जुडैद आणि हाही बॉल इथे आपण पाहतोय. सुंदर बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू 67 शेवटचे 7 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. RL11 नाशिकसाठी खरं तर ही मॅच आता खूप अवघड झाली आहे. 7 बॉलमध्ये आपण पाहतोय मॅच जिंकण्यासाठी परिस्थिती जर आपण पाहिली अगदी 40 धावाच्या बनवायच्यात. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. यॉर्कर ब्लॉक आणि मोठ्या फटक्यापासून लॉक केलंय जुनेद पटेलला. सिंगल इथे मैदानावरती जी तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याबरोबर आपण पाहतोय खरं तर धाव देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी 67 धावा मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 67 आहे. षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलंय आणि 45 मिनिटं इथे पूर्ण झालीत. शेवटचे 6 बॉल आणि 40 धाव्यांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय शेवटच्या षटकासाठी आबा तांबे आलेत आणि आबा तांबेने जर विकेट घेतली ना तर प्रत्येक विकेटसाठी शुभम तांबे यांच्या वतीनं 1000 रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे प्रत्येक विकेटसाठी. 6 चेंडू 40 ची गरज. 6 बॉलवरती 6 षटकार आले तरी इथे RL11 नाशिकसाठी ही मॅच खूप अवघड आहे. पण 6 बॉलमध्ये कित्येक वेळा आपण 6 बॉलमध्ये 40-42 ह्या धावा बनवताना पाहिल्यात. पण त्यासाठी इथे मात्र तो रेकॉर्ड इथे तुम्हाला पुन्हा एकदा जुबडवावा लागेल. पहिला बॉल अक्रॉस द बॅट खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय आणि 2 धावा इथे पूर्ण आहेत की नाही यासाठी आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांकडे आपण येणार आहोत. डिसिजन पेंडिंग असेल. रेड लाईट लागतीये की ग्रीन लाईट. 67 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत आणि एक चांगला प्रयत्न इथे आपण पाहतोय दुसऱ्या धावेसाठी देखील होता आणि युटी आउट. फलंदाज बाद राहुल सोनवणे. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर. नवीन बॅट्समॅन आपण पाहतोय आता राहुल आलेत. शेवटचे बॉल ही 5 शिल्लक आहेत. 39 बनवायच्यात आणि त्याबरोबर आपण पाहतोय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. खराब फिल्डिंग पुढे एकदा पाहायला मिळाली. एक सिंगल तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केलाय. फिकी खराब येते. फिकी मैदानावरती या ठिकाणी खराब असेल आणि त्याबरोबर आपण पाहतोय खरं तर लेग बाईसच्या माध्यमातून ही धाव देखील जी पूर्ण होतीये. स्कोर कार्ड इथे पुढे पोहोचेल. धावफलकावरती जर आपण पाहिलं 70 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. 4 चेंडू 37 ची गरज. शंभूराजे 11 गोगलगावनं अगदी आपण पाहतोय इथे मजबूत पकड बनवली आहे ह्या मॅचवरती. पुन्हा एकदा तयार आहेत. हो वेग पुन्हा एकदा आपण पाहतोय जबरदस्त बॉल पाहायला मिळाला.
आणि त्याबरोबर इथे आपण पाहतोय फलंदाजी बाद होतोय विकेट नंबर 9. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. 70 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आणि 9वा फलंदाज देखील बाद होताना तुम्ही पाहिला. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये 3 बॉल 17 आहेत. 37 धावींची गरज ही मॅच जिंकण्यासाठी इथे आवश्यक आहे. शेवटची विकेट आणि या शेवटचं षटक हे आपण पाहतोय. मॅचमध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे कारण मॅचमध्ये जी चुरस खरं तर पाहायला मिळायला पाहिजे होती ती मिळत नाहीये. एकतर्फी मॅच होताना तुम्हाला पाहायला मिळाली. स्ट्रोक देखील आपण पाहतोय अगदी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळलाय आणि अक्षय जराड पोहोचू शकले नाहीत. बॉल बाउंड्री लाईन पार. धाबा 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश 4 धाब्यांच्या मदतीने आपण पाहतोय स्कोरकडे पुढे पोहोचले. धावफलकामध्ये 74 धाबा. 2 बॉल शिल्लक आहेत आणि याबरोबर डॉट बॉल निर्धाव चेंडू असेल. निर्धाव चेंडू तुम्हाला पुढे एकदा जो पाहायला मिळतोय. 1 बॉल शेवटचा बाकी आणि 33 ची गरज. 1 चेंडू 33. हो उंचावून खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्र निवडलंय. फिल्डर बॉल खाली कॅच होतोय आणि मॅचही संपतीये. आणि या मॅच मध्ये शंभूराजे 11 गोगलगाव साईशा ट्रेडर्स महेश बगर यांच्या मालकीचा संघ या मॅच मध्ये विजेतेपद मिळवतोय. तर टॉस देखील आपण करणार आहोत. हार जीत ही लपंडावरे चित्त राहू दे मनी सुंजायची पुन्हा. आपला शानदार खेळ पाहुणे आम्ही झालो दंग. नामदार चषकाच्या या चुरशीच्या लढाईत तुम्हीच ठरला दमदार विजेता संघ. साई समृद्धी मेडिकलचे प्रोप्रायटर मान्य चैतन्य गाढवे पाटील यांच